नमस्कार. आज आपण मराठा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून मनापासून धन्यवाद. साहेब, आपली भूमिका काय असणार आहे? नक्कीच भूमिका काय असणार आहे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण चालू आहे आणि आपण पाहत आहे का पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका गेले कित्येक वर्षापासून आपली सगळ्यांची या निमित्तानं या ठिकाणी आहे. जुन्नरला ज्या वेळेला जरांगे पाटील या ठिकाणी आले होते त्यावेळेला सर्व मराठा समाज आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. मी त्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित होतो. नक्कीच या ठिकाणी आता हा जो महाराष्ट्र आरक्षण पेटलेला आहे त्यामध्ये मी माझ्या सगळे माझे पूर्ण माझ्याबरोबर असलेलं माझं कुटुंब असेल किंवा पूर्ण विघ्नर परिवार असेल या निमित्ताने या ठिकाणी या समाजाबरोबर आहे आणि या आरक्षणासाठी लढा देण्याचं काम खरं तर आपल्या सगळ्यांचंच या निमित्तानं आहे. माझा या आरक्षणाला किंवा या उपोषणाला साखळी उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मी नक्कीच खरं तर हे मनोबल वाढवण्यासाठी या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्व संचालक मंडळी उपस्थित झालेलो आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन या ठिकाणी झालं पाहिजे अशी माफक अपेक्षा या निमित्तानं माझी या निमित्तानं राहील. कारण आपण जर बघितलं का महाराष्ट्र पेटलेला असताना मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, वेगवेगळ्या काही कृती या निमित्तानं होती, ती कुठल्या प्रकारचे गैरकृत्य या ठिकाणी झालं नाही पाहिजे अशी अपेक्षा राहील. जर या तुम्ही पाहिलं असेल का पुण्यामध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये या आरक्षणाच्या मागण्यासाठी मोठी रॅली निघाली होती, जुन्नर तालुक्यातून ज्या सगळ्यात जास्त मदत विघ्नर सहकारी साखर कारखान्याने या आरक्षणासाठी केली होती आणि इथून पुढच्या काळातही सुद्धा ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं जाईल त्यावेळेला मराठा समाजाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी खरं तर आमची त्यानिमित्तानं राहणार आहे. चेअरमन साहेब, 2 तारखेला शरदचंद्रजी पवार आणि सहकार मंत्री विघ्नर कारखान्यावर येत आहेत. सकल मराठा संघाचा मंत्र्यांना तालुक्यामध्ये येऊ देणार नाही, पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे. प्रत्येक गावोगावी कुठल्याही नेत्याला त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे येऊन द्यायचं नाही असं सकल मराठा समाजाने ठरवलेलं असलं तरी कुठल्याही प्रकारचा शासकीय कार्यक्रम नाही, आपल्या शेतकऱ्यांचाच हा कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं मुळी टाकायचा म्हणजे शेतकऱ्यांची चूल एक निमित्तानं त्या ठिकाणी पेटवली जाणार आहे. तर मला असं वाटतं तो कुठला शासनाचा कार्यक्रम नाही आहे, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या निगडीत असलेला हा कार्यक्रम आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं समाजाचा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम नसल्यामुळे मला असं वाटत नाही त्याला कोणाचा विरोध असेल. काय सांगाल, तुमची कालची भूमिका होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये मंत्री राजकीय मोठे पुढारी येऊ देणार नाही. आता शेतकऱ्यांनी तुम्हाला विनंती केली. नाही दादा, आत्ताच आलेले आहेत. सकल मराठा समाजाचं ते अवघ्या महाराष्ट्रामधलं धोरण आहे. पहिली गोष्ट म्हणजे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सगळ्यांची भूमिका आहे. सगळ्यांचं एकच लक्ष आहे, मराठा समाजातल्या सगळ्या नेत्यांचं, आणि त्या दृष्टीनं मराठा समाजाला न्याय मिळेल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे. त्याच्यामुळं 2 तारखेला अजून खूप वेळ आहे. आज 28 तारीख आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, 1-2 का तो इशारा कायम आहे. अजून आज 28 तारीख आहे, अजून आपल्याला 4-5 दिवस जायचे आहेत. काय होऊ शकतं सांगता येत नाही. कदाचित उद्या देखील आरक्षणाची घोषणा होऊ शकते आणि पुन्हा एकदा सगळे सकल मराठा समाजातील सकल मराठा समाजातील सगळ्या आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन बसणार, त्याच्यावरती चर्चा करणार. दिलेला इशारा तो कायम आहे. तुमची विनंती नाही, चेअरमन साहेबांनी मगाशीच सांगितले, त्यांनी या पूर्व काळात देखील फोन करून सांगितलंय. त्यांची विनंती बरोबरही नाही. याचं कारण असं आहे की कारखान्याच्या माध्यमातून अनेकांचे प्रपंच चालत असतात. त्यांनी त्यांची विनंती केलेली आहे आणि ती योग्य देखील आहे. कारखाना सुरू होणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं कारखान्याला थोडा स्पेस का देत नाही? 2 तारखे नाही, त्याच्यावरती ऐका, धोरण असं आहे की सगळ्यांना आपण ती बंदी केलेली आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. लोकांची चर्चा होईल आणि त्याच्यातून आहे. मी जरांगे पाटील आले होते त्या दिवशी देखील स्पष्टपणाने बोललेलो होतो की एकाही मराठा समाजातल्या आमदाराने दुर्दैवाने मी राजीनामा देतो असं म्हटलेलं नाही. हे आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते आदरणीय मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीने दिशा देतील त्या पद्धतीने आंदोलन सुरू असतं. त्याच्यामुळे व्यक्तिगत पातळीवरती कोणताही वेगळा निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय कोणाला घ्यायचा तसा अधिकार नाही. त्याच्यामुळे तो आम्ही घेणार नाही. उद्या जर त्यांनी सांगितलं सगळ्या आमदारांच्या घरी जाऊन बसा, त्यांच्या गाड्या फोडा, त्यांचे राजीनामे मागवा, व अंतरावली सराटी या ठिकाणाहून हे सगळे निरोप येत असतात. कोण ठरवते हे आम्हाला माहीत नाही.
सकल मराठा समाजाच्या वतीनं तिथे निर्णय घेतले जातात. उद्या जर असा आदेश आला तर जाऊन आमदारांचा राजीनामा मागा, त्यांच्या घरी जाऊन बसा, त्यांच्या गाड्या फोडत, आम्ही 100% ते करू. 2 तारखेला शरद पवार सहकार मंत्री विघ्नर कारखान्यावर येणार आहे. तुमचं म्हणणं आहे आम्ही निर्णय घेतलाय, त्या निर्णयाशी आज ठाम आहे, हो. कोणाला मंत्रालय येऊ देणार नाही. तुम्ही पुन्हा निर्णयात काही बदल होऊ शकतो काय? नाही, शक्यता तशी वाटत नाही. शेवटी अजून ऐका, पुन्हा सांगतो, सकल मराठा समाजाचे जे संघर्ष, मराठा क्रांती मोर्चाचे सकल मराठा समाजाचे जी काही प्रमुख माणसं जी काम करतात त्यांच्याशी चर्चा करून अजून त्याच्यावरती विचारविनिमय होऊ शकतो. कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर या सगळ्या साखळी उपोषणाला पाठिंबा द्यायला आले, काय तुमच्या भावना? पहिली गोष्ट म्हणजे मगाशी दादांनी सांगितलं, आजपर्यंत दादांनी कधी सांगितलेलं नव्हतं, पण कोणालाही माहीत असेल नसेल, ज्यावेळेला मराठ्यांचे 52पेक्षा जास्त मोर्चे अवघ्या महाराष्ट्रामध्ये काढले, लाखोच्या संख्येने ते मोर्चे झाले, तालुक्यातून पुण्यापर्यंत लोकांना नेण्यासाठी ज्या सगळ्या व्यवस्था होत्या, खूप मोठं खरं तर ते आर्थिक काम होतं आणि ते कुणालाही कळालेलं नाही. आजपर्यंत दादा देखील बोलले नाही, पण कारखान्याच्या वतीनं खूप मोठं सहकार्य त्यावेळेला देखील या मराठा क्रांती मोर्चाला झालेलं आहे. आणि जरांगे पाटील, आदरणीय मनोजी जरांगे पाटील ज्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमध्ये आले, तिथं छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले, त्यावेळेला देखील आपल्या तालुक्याचे आमदार असतील आदरणीय सत्यशीलदादा शेरकर, आम्ही सारेजण मराठा म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो. एक मराठा म्हणून दादांना देखील या आंदोलनाची त्यांची भूमिका बांधलेली आहे, वारंवार त्यांनी ती डिक्लेअर देखील केलेली आहे. अशा काही गोष्टी अशा आहेत की त्या म्हणजे स्पष्टपणाने बोलल्याच पाहिजेत असं काही गरजेचं नसतं, परंतु खूप मोठा पाठिंबा या निमित्तानं कारखान्याच्या वतीनं सतत राहिलाय, व्यक्तिगत दादांच्या माध्यमातून देखील राहिला. साखळी उपोषणाला पाठिंबा द्यायला आलो. मी मराठा समाजाबरोबर आहे, या आंदोलनाबरोबर आहे. हे आंदोलक जो निर्णय घेतील तो या ठिकाणी मान्य राहणार आहे. फक्त माझी एवढीच विनंती आहे, अजून वेळ आहे, 2 तारखेला वेळ आहे. त्या वेळेत 2 तारखेपर्यंत जर हे आंदोलन त्या निमित्ताने जरा शिथिल झालं तर आपल्याला कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि त्यानंतर सुद्धा अजूनही काही लोक आहेत त्या ठिकाणी, माऊली असतील किंवा सगळं सकल मराठा समाज असतील, या सगळ्यांचा विचार विनिमय घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाईल. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. जय जिजाऊ, जय शिवाय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवाय. आरक्षण मिळालंच पाहिजे. एकच मिशन मराठा आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण. म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.